नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत। तो म्हणजे स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचा किंवा फोटोचा अभिषेक कसा करावा। अनेक स्वामी भक्तांच्या मनात एक प्रश्न असतो, अभिषेक करताना नेमकी कोणती पद्धत असावी, काय अर्पण करावे आणि फोटो असेल तर अभिषेक कसा करावा। म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये सोप्या पद्धतीने संपूर्ण अभिषेक विधी जाणून घेणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। अभिषेक करण्यापूर्वीची तयारी काय आहे ते पाहूया। सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ शुद्ध वस्त्र परिधान करायचे आहेत। त्यानंतर देवघरात स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर शांतपणे बसायचं आहे। अभिषेक करण्यासाठी ताम्हणाचे किंवा पितळेचे ताम्हण किंवा ताट घ्यायचं आहे। त्या ताम्हणात स्वामींची मूर्ती ठेवायची आहे। अभिषेकासाठी लागणाऱ्या वस्तू लक्षात घ्या। शुद्ध पाणी, दूध, दही, तूप, मध, साखर आणि फुलं सुद्धा थोडेसे आपल्याला घ्यायचे आहेत। आपल्याला 5 वस्तूचा वापर करून पंचामृत बनवायचं आहे। अभिषेक करण्याची योग्य पद्धत काय आहे तर लक्षात घ्या। अभिषेक करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे। ज्यावेळेस तुम्ही पाणी थोडं थोडं अर्पण करता, पंचामृत थोडं थोडं मूर्तीवर अर्पण करता, त्यावेळेस आपल्याला स्वामी महाराजांचा जप किंवा जप म्हणजे श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत अभिषेक करायला सुरुवात करायची आहे। सर्वप्रथम आपल्याला शुद्ध पाण्याने जलाभिषेक करायचा आहे। त्यानंतर तुम्ही एक एक पळी घेऊन पंचामृत अर्पण करायचं आहे। पंचामृत कसं बनवायचं तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट येते ती म्हणजे अभिषेक शेवटपर्यंत म्हणजे अभिषेक झाल्यानंतर काय करायचं आहे। ती मूर्ती जी आहे, स्वामी महाराजांची जी मूर्ती आहे, ती मूर्ती एका कपड्याने पुसायची आहे, कोरड्या सुती कपड्याने पुसून घ्यायची आहे। त्यानंतर मूर्तीला अष्टगंध लावायचा आहे। स्वामींना सुगंध प्रिय असल्यामुळे हिना अत्तर लावायचा आहे आणि त्यानंतर स्वामी महाराजांना आवडणारी फुले अर्पण करायची आहेत। त्याच्यामध्ये चाफा, मोगरा किंवा तुम्ही सुगंधित फुले अर्पण करू शकता। शक्य असल्यास स्वामींना नवीन वस्त्र अर्पण करायचे आहेत किंवा तुम्ही नैवेद्य आरतीसुद्धा आपल्याला करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपल्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे। त्यानंतर धूप आणि दीपसुद्धा लावून घ्यायचा आहे। आरती झाल्यानंतर हात जोडून स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि मनापासून प्रार्थना आणि मुद्रा करायचा आहे। ही झाला स्वामी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक। आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोटो असेल तर अभिषेक कसा करावा असाही प्रश्न तुमच्या मनात आहे। जर तुमच्या घरी स्वामींची मूर्ती नाही आहे, फोटो असेल तर अभिषेक कसा करायचा ते पाहूया। तर लक्षात घ्या, फोटोवर थेट पाणी किंवा पंचामृत अर्पण करायचं नाही। त्याऐवजी स्वच्छ ओल्या कापडाने फोटो हलक्या हाताने पुसायचा आहे। त्यानंतर अष्टगंध लावून फुले अर्पण करायचे आहेत आणि आरती करायची आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला स्वामींच्या फोटोचा अभिषेक करायचा आहे। आणि महत्त्वाची सूचना लक्षात घ्या, अभिषेक केलेलं जे पाणी आहे ते तुम्ही कुठेही टाकून न देता तुम्हाला एखाद्या झाडाच्या खाली किंवा तुम्ही तुळशीला अर्पण करू शकता। शक्य असल्यास स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक प्रत्येक गुरुवारी तुम्हाला करायचा आहे आणि यामुळे घरात सदैव स्वामींची कृपा राहते। आणि शेवट खूप महत्त्वाचा आहे, स्वामी भक्त हो, भक्ती ही सर्वात महत्त्वाची आहे। मनापासून स्वामींचे नाम घेतले तर स्वामी समर्थ नक्कीच आपल्या भक्तावर कृपा करतात। भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्वामी सखी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया एका नवीन स्वामीमय व्हिडिओ सोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।